शिक्षण संस्थेचे श्री रावसाहेब रामराव पाटील महाविद्यालय सावळज येथील ग्रंथपाल डॉक्टर बी.डी. राजगे आदर्श ग्रंथपाल स्वर्गीय विठ्ठलराव पाटील पुरस्काराने सन्मानित। सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी संभाजीराव पाटील ज्येष्ठ विचारवंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले। त्यावेळी त्यांनी चळवळीत योगदान दिल्याबद्दल विविध व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी डॉक्टर बी.डी. राजगे यांना माननीय बाबूराव शेटे पुरस्कृत ग्रंथपाल स्वर्गीय विठ्ठलराव पाटील आदर्श ग्रंथपाल पुरस्कार पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व माजी मॅनेजिंग काउन्सिल सदस्य विजयराव कोलते व प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांच्या हस्ते शाल स्मृतिचिन्ह सुमित्रा राजे भोसले यांच्या चरित्र ग्रंथाची प्रत व बुके देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी ग्रंथालय संघाचे संचालक प्राचार्य चंद्रकांत नलावडे, प्राचार्या वंदना जाधव, सुनीता कदम, सौ मुळे, ग्रंथालय संघाचे सचिव इत्यादी मान्यवर उपस्थित होते। सत्कार समारंभात विजयराव कोलते म्हणाले, ग्रंथालयातील सर्व ग्रंथपाल कर्मचारी यांनीही सामाजिक शैक्षणिक ग्रंथालय चळवळीत झोकून देऊन काम करावे व ज्यांचा सन्मान झाला त्यांच्यासारखं वेगळं काम करून दाखवावे। प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांनी वाया जाणारी माणसं ग्रंथालयात जोडली गेली पाहिजेत, त्यासाठी ग्रंथपालांनी प्रयत्न करावेत। डॉक्टर बी.डी. राजगे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की कोणतंही काम करताना मोठ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करावे व संघाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले। डॉक्टर राजगे बी.डी. यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव डॉक्टर के.एच. शिंदे साहेब, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉक्टर डी.के. मस्के, डॉक्टर राजेंद्र मोरे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन आमदार सुमनताई पाटील, युवा नेते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष रोहितदादा पाटील, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वसंतराव बापू सावंत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सावळज ग्रामस्थ इत्यादींनी अभिनंदन केले। नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। संपादक हसन तांबोळी 8459 60 50 47, उपसंपादक प्रतिभा रणजित नलवडे, कार्यकारी संपादक त्रिवेणी माने।